अध्याय 58 धर्मराज नारद भेट। कार्तिक स्वामी कथन करू लागले। दुर्योधनाने धर्मराजास द्यूत क्रीडेत हरविले। धर्मराजा 12 वर्षासाठी वनवासात गेला। वनात धर्म आला हे ऐकून गौतम, गालव, गार्ग्य, कश्यप, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, पराशर, नारद इत्यादी मुनी त्यांच्या भेटीस आले। धर्मराजाने मुनींना विनम्र अभिवादन केले। मुनिजनांना धर्म नम्रपणे म्हणाला, मुनिश्रेष्ठ हो, या वनवासाच्या कालावधीत कोणत्या ठिकाणी निवास केला असता माझे सर्व प्रकारे कल्याण होईल, असे एखादे तीर्थस्थान मला विशद करावे। ब्रह्मर्षी बदले राजन, वाराणसीत गंगास्थान करावे, त्यामुळे तुझे कल्याण होईल। धर्मराज म्हणाले, देवर्षी, या ठिकाणी मी गेल्यावर कौरवांना माझा ठाव ठिकाणा समजेल। पुन्हा मला 12 वर्षे व 1 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागेल। तेव्हा विंध्याचलाच्या दक्षिण दिशेचे एखादे स्थान आपण मला सुचवावे। मग नारद मुनींनी गोकर्ण, त्रिकुटतीर्थ, माकुटतीर्थ, कोटागिरी अशी तीर्थक्षेत्रांची नावे सुचवली। तसेच त्यांनी 700 तीर्थाने युक्त असलेले भक्तिमुक्ती देणारे सिद्ध चरणांचा निवास असलेले असे कोलागिरी नावाचे तीर्थक्षेत्र आहे, तेथे निवास केल्याने तुझे कल्याण होईल, असे कथन केले। धर्मराजाने या क्षेत्राचे महात्म्य सांगण्याची नारद मुनींना विनंती केली।